मगाशी मी सीओशी चर्चा करताना आणि मी नंतरही जेव्हा चर्चा करणार आहे त्या सगळ्यांना माझा एक प्रश्न नेहमीच असणार आहे की आपल्याला असं काय करता येईल की ज्यातनं आपल्याला क्वालिटी ऑफ वर्क सुधारवता येईल. बघा, अनेक वेळा आपण बघतो की जिल्हा परिषदेमध्ये कामाचे तुकडे पडतात. आता त्याच्याकरता काही आपल्यावरचे प्रेशर्स देखील जबाबदार असतात. पण आपण जर ठरवलं तर आपण कामाचे तुकडे करण्यापासून थांबवू शकतो. तो अधिकार आपल्याकडे आहे. आपणही अनेक वेळा सोडून देतो की जाऊ द्या, आणि हे जे तुकड्याने झालेले कामं हे कामं होतच नाहीत. त्यामुळे आपल्याला कामाचा दर्जा, कामाची क्वालिटी ही सुधारवण्याकरता काय नेमकं करता येईल याचा विचार हा निश्चितपणे केला पाहिजे. जसं आपण गोरेसाहेब म्हणत होतात की जिल्हा परिषदांची विश्वासार्हता आपल्याला वाढवायची आहे. विश्वासार्हता वाढवण्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की आम्हाला आमची कामं करू द्या, तर आपल्याला पहिल्यांदा त्याच्याकरता कॅपॅसिटी बिल्डिंग करावी लागेल. असं नाही आहे की जिल्हा परिषदा करू शकत, 100% करू शकतात. अधिकारी शेवटी तेच आहेत, सरकारमधनं इकडे आलेले आहेत, त्यामुळे का नाही करता येणार? 100% करता येईल. पण कॅपॅसिटी बिल्डिंग केली पाहिजे. जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि समजा बांधकाम विभागात, तर त्या बांधकाम विभागात काम करणारे कॉन्ट्रॅक्टर्स यांचंही प्रशिक्षण झालं पाहिजे. आपण कॉन्ट्रॅक्टरचं प्रशिक्षण कधी करतच नाही. त्याच्यामुळे त्याला जे करायचं आहे तो करतो, त्याच्याकडे ते आहे की नाही माहिती नाही, किंवा काय अपग्रेडेशन करायचं आहे आपल्याला असं वाटतं की आपलं कामच नाही आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर जगाच्या पाठीवर जेव्हा मोठी मोठी कामं होतात, त्या मोठ्या मोठ्या कामांमध्ये जी मोठी मोठी कंपनी असतात त्यांचा वर्कशॉप होतो, आणि त्या वर्कशॉपच्या माध्यमातून कुठल्या टेक्नॉलॉजीज यूज करायच्या, नवीन टेक्नॉलॉजीज काय आहेत याचा विचार होतो. त्यामुळे जशी ही कार्यशाळा आपण केली तशी बांधकामाचा दर्जा सुधारवण्याकरता आपले अधिकारी आणि कंत्राटदार यांची कार्यशाळा घेऊन कॅपॅसिटी बिल्डिंग आपण जर केली तर मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की एकदा व्यवस्था जर तुम्ही खाली उभी केली तर 100% जिल्हा परिषदेची कामं जिल्हा परिषदच यंत्रणा म्हणून आपण देऊ. दुसरी यंत्रणा देण्याचं कारण नाही आहे. आज ही विश्वासार्हता कुठेतरी आपली कमी झालेली आहे. ती विश्वासार्हता जी आहे ती आपल्याला निश्चितपणे, मला असं वाटतं की या ठिकाणी मिळवावी लागेल.